आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली। महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना 6,000 रुपये देईल। नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळायला उशीर होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ही योजना बिलकुल बंद झालेली नाही, फक्त काही विलंब होत आहे। सरकारकडून निधीची तरतूद झालेली असून केवळ काही तांत्रिक अडचणींमुळे याला विलंब होत असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे। आता विशेष म्हणजे पीएम किसान योजनेच्या डेटाशी नमो शेतकरी योजनेची माहिती जुळवून घेण्याचं काम सध्या जोरात चालू आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उलटून गेला तरी पैसे न येण्याचं मुख्य कारण म्हणजे लाभार्थी यादीचं होणारं फिल्ट्रेशन आहे। म्हणजे लाभार्थी यादीची पडताळणी जोरात सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांचे बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक नाही, अशा शेतकऱ्यांचे हप्ते थांबवले जाण्याची शक्यता आहे। तसेच ज्यांच्या जमिनीच्या नोंदी म्हणजे लँड सीडिंग पोर्टलवर अद्याप अपडेट झालेल्या नाहीत, त्यांना सुद्धा या हप्त्यापासून वंचित राहावं लागू शकते, असं शासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। सध्या अनेक अफवा पसरत असल्या तरी वस्तुस्थिती अशी आहे की सरकार लवकरच एका क्लिकवर हा हप्ता वितरित करण्याच्या तयारीत आहे। डिसेंबरच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या 15 आठवड्यात हा हप्ता खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे। जर तुमचे कागदपत्रे पूर्ण असतील आणि तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळत असेल तर तुम्ही काळजी करायचं काहीच कारण नाही। जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती किंवा ई-केवायसी तपासायची असेल, याच्याबद्दलचा संपूर्ण तपशील आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची सर्व माहिती आपण इथे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। अनेक शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत आणि त्यांच्या मनात तारखेबद्दल मोठा गोंधळ तयार झालाय। सध्याच्या अपडेटनुसार तांत्रिक पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। साधारणपणे दुपारी 10 ते संध्याकाळी 3 या वेळेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे खात्यावर पाठवले जातील। आता हा हप्ता उशिरा येण्यामागे काही महत्त्वाची कारणे देण्यात आलेली आहेत। सरकारने लाभार्थी यादीची पुनर्तपासणी सुरू केली। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचे हप्ते बंद करण्याचं सरकारने ठरवलंय। तसेच ज्यांच्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक नाही किंवा ज्यांच्या जमिनीच्या नोंदी पोर्टलवर अपडेट नाहीत, अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकते। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणं सोपं होईल। जर तुम्हाला तुमचा हप्ता सुरक्षित करायचा असेल तर 2 अत्यंत महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे। आता पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करा आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी पूर्ण करा। या त्रुटींमुळेच अनेक शेतकऱ्यांचे हप्ते थांबले आहेत। त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता ही तांत्रिक कामं पूर्ण करून ठेवा, ज्यामुळे सरकारकडून पैसे सुटताच ते थेट तुमच्या खात्यात जमा होतील। तुम्हाला तुमची ई-केवायसी किंवा अर्जाची स्थिती कशी तपासायची आहे याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मी तुम्हाला नक्कीच मदत करेल। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पूर्णपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेवर आधारित आहे। त्यामुळे पीएम किसान योजनेचे जे नियम आहेत तेच नमो शेतकरी योजनेला सुद्धा लागू होतात। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल। मात्र पीएम किसानच्या यादीतून ज्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत, ज्यांच्या नावावर मोठी पुली मारण्यात आली आहे, त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। याच कारणामुळे राज्य सरकारने लाभार्थी यादीत मोठे बदल केले असून अनेक अपात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून कट करण्यात आली आहेत। यावेळी सरकारने प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर काढलेलं आहे। आता पहिले लाभार्थी म्हणजे जे शेतकरी आता हयात नाहीत, अशा सुमारे 30,000 मृत लाभार्थ्यांची नावं यादीतून हटवण्यात आली आहे। आता दुसरे लाभार्थी म्हणजे जर एकाच कुटुंबात 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांची नावं सुद्धा यादीतून काढण्यात येत आहे। आता रेशन कार्डच्या नियमानुसार एका कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे पती पत्नी किंवा वडील मुलगा असे दोघेही पैसे घेत असतील तर अशा 40,000 प्रकरणांमध्ये नावे कमी करण्यात आली आहेत। आता एका कुटुंबातून फक्त एका सदस्याच्या खात्यावर हप्ता जमा होईल। आता तिसरे लाभार्थी म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे किंवा ITR भरणारे शेतकरी। आता जे शेतकरी कर भरतात किंवा प्राप्तिकराच्या कक्षेत येतात त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे। अशा शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद करण्यात आला। थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुमचं नाव पीएम किसानच्या यादीत असेल, तुम्ही कर भरत नसाल आणि तुमच्या कुटुंबातून फक्त तुम्हीच अर्ज केला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळेल। या छाननीमुळेच हप्ता मिळण्यास आता
आता थोडा उशीर होत आहे, परंतु पात्र शेतकऱ्यांनी काळजी करायची बिलकुल गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणे. अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया अद्याप केलेली नाही, त्यामुळे त्यांचा आठवा हप्ता अडकू शकतो. तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन अवघ्या 10 मिनिटात ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे किंवा DBT सक्रिय असणं एकदम अनिवार्य करण्यात आलंय. या 2 गोष्टी केल्याशिवाय हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं मोठं पॅकेज जाहीर केलं असून त्यामध्ये नुकसान भरपाई, रब्बी अनुदान आणि पीक विम्याचा समावेश आहे. या सर्व योजनांचे पैसे थेट खात्यात येण्यासाठी ई-केवायसी असणे अत्यंत गरजेचं आहे. सध्या नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे काही भागात जमा व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे जर तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवले असतील तर ते तुमच्याच फायद्याचं आहे. आता लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलंय, त्यामुळे केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. PM किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला जमा झाला होता. नियमानुसार त्यानंतर 7 ते 8 दिवसात नमो शेतकरी योजनेचे पैसे येणं अपेक्षित होतं, परंतु काही प्रशासकीय कारणांमुळे याला उशीर झाला. डिसेंबर महिना संपत आला तरी सुद्धा पैसे न आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण आता ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली. तुमची ई-केवायसी आणि आधार लिंकिंग पूर्ण असेल तर येत्या काही दिवसातच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होईल. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. काही शेतकरी तर अक्षरशः गोंधळात पडलेत, परंतु आता काळजी करायचं कारण नाही. राज्य सरकारने हप्ता वितरणाची तयारी सुरू केली. अधिकृतरित्या अद्याप तारीख जरी जाहीर झालेली नसली तरी सुद्धा केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या लाभार्थी यादीची पडताळणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही सर्व प्रशासकीय प्रक्रिया पाहता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 5 जानेवारीपर्यंत राज्यातील सुमारे 90 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. खरं तर हा हप्ता डिसेंबर अखेरपर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु तांत्रिक कारणांमुळे आता तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच मिळेल. विशेष म्हणजे जानेवारी महिना शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे, कारण याच काळात नमो शेतकरीच्या हप्त्याबरोबर पीक विम्याचे पैसे सुद्धा मिळायला सुरुवात होईल. ज्या शेतकऱ्यांनी 2025च्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरला आहे त्यांच्या खात्यावर 21 जानेवारीपासून विम्याची रक्कम जमा होण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत. सध्या कोणत्या जिल्ह्यांना किती विमा मिळणार याची सविस्तर यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही, परंतु लवकरच ती समोर येईल. यासोबतच नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. अशा प्रकारे एकाच वेळी 3 ते 4 सरकारी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. या सर्व लाभांसाठी तुमची ई-केवायसी आणि आधार लिंकिंग पूर्ण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांना बळी न पडता केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. पीक विम्याबद्दलची जिल्हावार आणि सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल, त्यामुळे अपडेट रहा, ज्यामुळे कोणताही लाभ तुमच्याकडून सुटणार नाही. तर मित्रांनो, ही होती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.